नमस्कार बुलढाणेकर. आपल्या संपूर्ण कुटुंबासह तसेच मित्रपरिवारासोबत विविध पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल सनराइज. बर्थडे पार्टी, किट्टी पार्टी, आउटडोअर पार्टी, गेट टुगेदर, कॉर्पोरेट पार्टी असो की लग्न सोहळा, इटालियन, मेक्सिकन, कॉन्टिनेंटल, थाई, पंजाबी आणि इंडियन डिशेसचा अप्रतिम स्वाद. फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था. हॉटेल सनराइज, जयस्तंभ चौक, जिल्हा परिषद गेट जवळ, चिखली रोड, बुलढाणा. बुलढाण्यात बुद्ध पौर्णिमा विविध कार्यक्रमाने साजरी. बुलढाणा अर्बन परिवाराने सहकार विद्या मंदिरात केली बुद्ध जयंती साजरी. असे मानले जाते की भगवान बुद्ध यांचा जन्म हिंदू दिनदर्शिकेनुसार वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला झाला होता आणि त्यांना या दिवशीच बोधिवृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले होते. म्हणून आजचा दिवस बुद्ध जयंती म्हणून साजरा केला जातो. आशियातील सर्वात मोठी पतसंस्था असलेल्या बुलढाणा अर्बन परिवाराने बुद्ध जयंती निमित्त पूजनीय महाथेरो धम्मज्योतीजी भंतेजी, पूजनीय स्वरानंद भंतेजी व आमनेर संघ पूजनीय भंतेजी संतचित्ता थेरो श्रीलंका यांच्या हस्ते बुद्ध वंदना धम्मदेशना घेऊन बुद्ध जयंती साजरी करण्यात आली आहे. यावेळी CRPFचे असिस्टंट कमांडंट मोनिका साळवे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त गजानन गिरके, बुलढाणा अर्बन परिवाराचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक, बुलढाणा अर्बनचे अध्यक्ष डॉक्टर सुखेश झंवर, कोमल झंवर आणि शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. यावेळी प्रमुख वक्त्यांनी बुद्ध धम्मातील समता, प्रेम, करुणा आणि अहिंसा या मूल्यांची माहिती दिली. बुद्ध धम्माच्या माध्यमातून समाजात शांतता आणि सुसंवाद कसा निर्माण करता येईल यावरती मार्गदर्शन केले व बुद्ध धम्माचे महत्त्व आणि त्याचे समाजाला होणारे फायदे सांगितले आहेत. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, पदं समादयामि. तरज्जसुदने तं भीमरावं. आदरणीय भाईजी त्यांचं स्वागत करीत आहेत. त्याचबरोबर त्यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेला भिक्खू संकल्पनेतनं हा कार्यक्रम अनेक वर्षांपासून अशोक वाटिका या ठिकाणी होतो. हाती घेतलं म्हणून या विश्वात या धम्माचं एकच प्रतीक असावं म्हणून 1880 पासून त्यांनी या धम्माला सुरुवात केली. मग त्यांची एक ट्रस्ट होती, त्या ट्रस्टीनं स्वीकार केला. मग धम्मध्वज निर्माण कसा करायचा, मग त्या विचार निर्माण झाले. संपूर्ण भगवान बुद्धाचं शरीर त्या ट्रस्टीनं विश्वास घेतलं. भगवान बुद्धाच्या डोक्यातून निळा रंग, भगवंताचे केस डोक्यावरचे निळे होते, भगवंताची बुबळं आपले पांढरे आहेत, भगवंताचे निळे होते म्हणून केसातून निळा रंग आणि डोळ्यातून निळा रंग प्रस्ताव केला. जरी इतके लोक अटेंड करता येत आहे, 10 लोकांनी जरी याचा बोध घेतला, पण इतर लोक जरी याच्यामध्ये सहभागी होतात ज्यांनी बोध जरी नाही घेतला, तरीही असे सगळे मिळून जेव्हा सगळे प्रोग्राम सेलिब्रेट करतात तर डेफिनेटली बुलढाणा या ठिकाणी शांती प्रस्थापित होते. अशा प्रकारचा सुंदर कार्यक्रम दरवर्षी आपण आयोजित करण्याचा प्रयत्न करत असतो. भगवान बुद्धांची शिकवणी फार थोर आहे. निश्चितच प्रत्येकाने जर आपल्या मनामध्ये भगवान बुद्धाची शिकवण घेतली तर या जगामध्ये शांती प्रस्थापित होईल. आपसात काही द्वेष भावना राहणार नाही, विद्रोही भावना राहणार नाही, असंतोषी भावना राहणार नाही. मी त्यांना सांगतो की खूप काही केलेलं नाही आहे, तुम्ही पण या 3 गोष्टी पाळा, तुम्ही पण असेच मोठे व्हाल. पहिलं म्हणजे एक तर माझी दिलेली वेळ मी कधीच टळत नाही. एका मिनिटाने सुद्धा इकडे फरक पडत नाही. हे सोपं आहे, हे कोणी पण करू शकतं. दुसरा आहे दिलेला शब्द. हे थोडंफार कठीण आहे, कधी पाळता येतो कधी पाळता येत नाही. पण मी त्याच्यामध्ये पथ्य पाळलेला जो शब्द दिला त्यामध्ये कधीच फरक पडत नाही एकदा दिल्यानंतर.
आणि तिसरं जे कठीण आहे तो पूर्ण बुलढाणाचा बेस आहे, तो आहे संयम.